नमस्कार. आज आपण एकदम चटपटीत, खमंग आणि तोंडाला चव आणणारी कैरीची डाळ बघणार आहे. त्यासोबतच कैरीचा ठेचा आणि भरली मिरची बनवली आहे. तर त्या ठेचा आणि भरली मिरची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर नक्की तुम्ही चेक करून बघा. आता इकडे डाळ बनवण्यासाठी पाववाटी मूग डाळ आणि पाववाटी तूर डाळ घेतली आहे. 2 ते 3 वेळा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि 15 ते 20 मिनिटं भिजायला ठेवून द्यायची आहे. नंतर कैरी इकडे स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे. त्याची साल काढून घ्यायची आहे आणि दाखवलेल्या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. भिजत ठेवलेली डाळ कुकरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे आणि त्यासोबतच आपण कट करून घेतलेली कैरी पाव वाटी आणि पाव चम्मच हिंग आणि पाव चम्मच हळद ॲड करून कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवरती 1 ते 2 शिट्ट्या करून आपल्याला ही डाळ मस्त शिजवून घ्यायची आहे. नंतर कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल ॲड करायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि मीडियम साईजचा एक कांदा बारीक कट करून ॲड करायचा आहे आणि हलकासा आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा आपला भाजून झाला की त्यामध्ये एक छोटं टोमॅटो घालायचं आहे किंवा एका टोमॅटोमधलं अर्ध देखील तुम्ही कट करून ॲड करू शकता. टोमॅटो हे आता छान आपण भाजून घेऊयात. नंतर त्यामध्ये 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट ॲड करायचे आहे आणि तेही छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. आता ह्यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ ॲड करून घेऊयात आणि 1 मिनिट आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी ॲड करून घ्यायचं आहे. नंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि अर्धा चम्मच जिरे धने पूड ॲड करायचे आहे आणि हे एकत्र छान मिक्स करून थोडीशी कोथिंबीर ॲड करून लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटासाठी ही डाळ शिजवून घ्यायची आहे. तर नक्की ह्या पद्धतीने चटकदार ही डाळ तुम्ही ट्राय करून बघा आणि रेसिपी लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.